स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या चॅनलवरती, जिचं नाव आहे इंडियन रिअल लाईफ रिअल होम इन मराठी। आणि मी प्रीती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या या चॅनलवरती। तर सगळ्यात अगोदर माझ्या सगळ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ आणि ओम साईराम। त्याचबरोबर संक्रांतीचा पहिला दिवस, जसं की तुम्हाला माहितीच आहे की संक्रांत जे ती 3 दिवस चालते, तर त्या 3 दिवसातला हा पहिला दिवस म्हणजेच भोगीचा सण आज आहे। भोगीच्या दिवशीचा व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। काय केलं काय नाही ते सगळं तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे। अगदी सोप्या पद्धतीने भोगीची भाजी केली, ती शॉर्ट व्हिडिओ मध्ये शेअर केलेली आहे आणि लॉंग व्हिडिओ मध्ये शेअर केलेली आहे। शॉर्ट व्हिडिओ माझे चांगले पॉप्युलर आहे, सो शॉर्ट व्हिडिओ मध्ये ती चांगली रन झालेली आहे ती रेसिपी। आणि खरं सांगते खूप सोपी आणि खूपच जास्त टेस्टी अशी भाजी बनवली तर लागते। मी 2-3 प्रकारे भोगीची भाजी बनवती, तर त्यातले हा एक प्रकार आहे अगदी साधा सोप्या पद्धतीने। आणि त्याच पद्धतीने काळा मसाला वाटण घालून सुद्धा मी भाजी बनवते, फ्रेश बनवून आणि ते वाटण आपण वापरायचे। ती भाजी सुद्धा खूप छान होती, ती मी म्हणजे पुढच्या वेळेस नेक्स्ट टाइम तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल। मागच्या वर्षीच्या व्लॉग मध्ये ही मी अजून एक वेगळ्या प्रकारची शेंगदाणे घालून केलेली भाजी ती शेअर केलेली होती मागच्या संक्रांतीला, तर तीही तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही बघू शकता। तर त्यानंतर आता मी तुम्हाला वौस्याचं सामान काय काय आणलेलं आहे ते दाखवलं, खण किती घेतले काय ते सगळं दाखवलेलं आहे। आजचा पूर्ण दिवसाचं शेड्यूल जे ते पूर्ण बिझी होतं। संक्रांतीच्या दिवसांमधलं आपल्या सगळ्या ताईंचं मैत्रिणींचं जे शेड्यूल आहे ते पूर्ण बिझी असतं, टाईट असतं, कारण की सगळ्यांना म्हणजे ते पटकन आवरायचं असतं। आपली पूजा लवकर झाली पाहिजे, मंदिरात पूजेला लवकर गेलं पाहिजे, नैवेद्य गेला पाहिजे, आपण स्वतः छान दिसलं पाहिजे, ही सगळ्यांचीच एक घाई असते। तर माझंही तेच चालू होतं, पण मी जे ते आता 8-10 दिवसापूर्वी जे ते पार्लर मधनं जाऊन आलेली होती, माझं सगळं झालेलं होतं, म्हणजे आयब्रोज वगैरे क्लीनअप वगैरे सगळं झालेलं होतं। त्यानंतर घरीही मी करीतच असते क्लीनअप, तर मी ते करूनच घेईल। जे मागच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं तसंच मी क्लीनअप करणार आहे। तर फक्त आता तेवढंच राहिलेले, आता वाजलेले 8 आणि 8 वाजता मी तुमच्यासोबत आलेली आहे। तर आता म्हटलं चला तुम्हाला मी माझं जे संक्रांतीचं ओटीचं सामान असतं म्हणजे मिस्टर देत असतात ते काय आहे ते दाखवून द्यावं। तर मी सगळं सामान जवळ घेतलेलं आहे, त्याची व्यवस्थित जुळवाजुळव करते। तोपर्यंत तुम्ही मी सकाळी जे ते 2 रेसिपीज, तशा तर 3 रेसिपीज ट्राय केलेल्या आहे। तर शॉर्ट व्हिडिओ त्याचेही तुमच्यासोबत शेअर केले, तेही छान रन झाले। आणि ते अगोदर का शेअर करून देते की कारण कसं आहे शॉर्ट व्हिडिओ पटकन येतो, पण जो लॉंग व्हिडिओ असतो म्हणजे व्लॉग व्हिडिओ असतो ना, तो सण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी येत असतो। तर त्यामुळे मी शॉर्ट व्हिडिओ मध्ये कुठल्याही रेसिपी जे आहे ते त्या दिवशीच लगेच शेअर करून देते, त्या रनही होता आणि ज्या ताईंना गरज आहे त्या ताईंची गरजही भागते या हिशोबाने। तर तिळीचे लाडू केले, त्यानंतर मुरमुऱ्याचे लाडू केले आणि तिळकुट केलं, तर त्या रेसिपी तुम्ही बघा। त्यानंतर वौसा मी कसा केला, काय त्याची तयारी आजच मी कशी करून ठेवते तेही बघा। तोवर मी माझं हे जे काय काय सामान आहे ना ती व्यवस्थित त्याची जुळवाजुळव करते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते। तर मैत्रिणींनो चला आता पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे मी गॅस ऑन केलेला आहे, गॅसवर मोठी कढाई जी आहे ना ती गरम करायला ठेवलेली आहे। त्यामध्ये आपल्याला हे चिरमुरे जे आहे ना, जे आपण भेळीत घालतो ना, भेळीचे म्हणजे भेळीच्या दुकानात जे मिळतात ना, ते थोडेसे असे कडक असे चिरमुरे असतात, तर ते आपल्याला अशा प्रकारे गरम करून घ्यायची तर काही गरज नाही। पण मी तुम्हाला दाखवते की जर समजा तुमचे थोडेसे असे नरम असतील ना चिरमुरे, तर ते आपल्याला एक 5 मिनिटं किंवा 2 मिनिटं कमी गॅसवर छान असे कंटिन्युअसली हलवत राहून चिरमुरे गरम करून घ्यायचे, म्हणजे ते छान असे कुरकुरीत कडक होतात। त्यानंतर त्याच कढईमध्ये मी इथे 2 वाट्या भरून गुळ घातलेला आहे। हा चिक्कीचा गुळ नाही, नॉर्मल गुळ आहे। आणि चिरमुरे मी जवळजवळ 200 ग्रॅम घेतलेले, तर 100 ग्रॅमला 1 वाटी गुळ असं आपल्याला मेजरमेंट घ्यायची। आणि ह्या 2 वाटी गुळामध्ये मी अगदी 2 टेबलस्पून पाणी घालून घेतलेलं आहे आणि आपल्याला हा गुळ तो पूर्ण वितळून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये वेलची पूड घालायची, तर फक्त
3 इन्ग्रेडियंट यूज करून आपल्याला हे लाडू बनवायचे, 3 ते 4 इन्ग्रेडियंट. तर मी ते गूळ छान असा मेल्ट करून घेतला. त्यानंतर हे असा फेसाळल्यासारखा गूळ व्हायला लागला की त्यामध्ये आपल्याला 1 टेबलस्पून तूप घालून घ्यायचे. तूप घालून झालं की आपला गूळ जो तो बऱ्यापैकी आता पाक रेडी झालेला आहे. त्यानंतर आता आपण इकडे एका बाउलमध्ये थंड पाणी घ्यायचे, एका बाउलमध्ये गरम पाणी घ्यायचे. म्हणजे आपण जे लाडू बनवणार आहोत ना चिरमुऱ्याचे, तर ते बनवायला आपल्याला वेळ मिळेल. आपण ही कढाई जी ती गरम पाण्याच्या त्या बाउलवर ठेवून द्यायची. म्हणजे गरम पाण्यामुळे कढाई जी ती सारखी गरम राहील आणि आपल्याला थोडासा वेळ मिळेल चिरमुऱ्याचे लाडू बनवायला. आणि त्यानंतर ही तयारी करून ठेवली मी. आणि त्यानंतर मेल्ट झालेल्या गुळामध्ये आपल्याला चिरमुरे घालून घ्यायचे. गॅस लगेचच बंद करायचे, छान असं एकजीव करायचे. आणि त्यानंतर हाताला पाणी लावून आपल्याला अशा प्रकारे लाडू बनवून घ्यायचे. तर लाडू तुम्हाला पाहिजे त्या तसे बनवू शकता, छोटे मोठे. तर मी ते मोठेच बनवलेले, पूर्ण एका हातात असे बसतील ना मुठीमध्ये तेवढे असे लाडू बनवलेले आहे त्या साईजचे. तर ह्या पद्धतीने आपल्याला मकर संक्रांतीला मस्त असे हे चिरमुऱ्याचे लाडू बनवून रेडी करायचे. खूप सोपी पद्धत आहे. फक्त निवडक घरात असलेल्या वस्तूंमध्येच आपण हे लाडू जे ते बनवून रेडी करू शकतो. तर इथून पुढे आपल्याला चिरमुऱ्याचे लाडू जे ते विकत आणून खाण्याची गरज नाही किंवा मुलांनाही खाऊ घालण्याची गरज नाही. अगदी सोप्या पद्धतीने या पद्धतीने आपण जे ते लाडू बनवून रेडी करायचे. तर मी ते पुढचे लाडूही बनवून घेते आणि त्यानंतर जे ते आपण तिळाचे लाडू बनवायला घेणार आहोत. तर लाडू व्यवस्थित बनले जात होते, पण मला ना शौर्य किंवा तनिष्काच्या टिफिनला सुद्धा द्यायचे असताना तर लाडू जो आहे ना तर टिफिनमध्ये बसत नाही. त्यामुळे मी बाकीचे जे ते फक्त चिरमुरे गोड करून घेतले आणि त्यांना कंटिन्युअसली हलवत राहून ते असे मोकळे मोकळे करून घेतले, म्हणजे ते चिकटणार नाही ह्या हिशोबाने. तर थोडासा गोड चिरमुऱ्याचा चिवडा केला आणि हे थोडेसे लाडू केलेले. तर असे 2 प्रकारे मी हे लाडूचा प्रकार जो तो केलेला आहे. या पद्धतीने आपल्याला चिरमुऱ्याचे लाडू बनवून घ्यायचे आणि ते एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करायचे. त्यानंतर आता मी तीळ गुळ आणि शेंगदाण्याचे लाडू बनवायला घेतलेले. तर त्यासाठी मी 1 वाटी शेंगदाणे जे ते खमंग कमी गॅसवर भाजून घेतलेले. हे भाजलेले शेंगदाणे जे ते यांचे साल काढून आपल्याला ओबडधोबड असे मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे. त्यानंतर इथे मी जवळजवळ 3 वाटी ह्या तीळ घेतलेले आहे. गावरान तीळ आहे. ही तीळ आपल्याला कमी गॅसवर छान अशी तडतड आवाज येऊस्तोवर भाजून घ्यायची. जास्त ब्राऊन करायची नाही, फक्त छान अशी तडतड उडायला लागली तीळ की आपल्याला काढून घ्यायची. त्यानंतर मी आता ह्याच वाटीच्या मेजरमेंटनी 2 वाटी गूळ जो तो कढईमध्ये गरम करायला ठेवलेला आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची. मीडियम फ्लेमवर आपल्याला हा गूळ पूर्णपणे मेल्ट करून घ्यायचा आहे. गूळ पूर्णपणे मेल्ट झाला की मग त्यामध्ये आपल्याला 1 टेबलस्पून तूप घालायचे. तर इथे मी गुळ आपल्याला म्हणजे हा गुळाचा पाक कसा करायचा आहे ते दाखवते. मी इथे एकदम नरम असे म्हणजे म्हाताऱ्या माणसाला किंवा छोट्या मुलांना सुद्धा खाता येईल असे लाडू बनवते. तर हे बघा, असं एकदम चिकटही नाही आणि एकदम कडकही नाही, असं ही थोडंसं असं मीडियम असं त्यांच्या दोन्हीच्या मधल्या अशी आपल्याला गुळाची चाचणी करून घ्यायची. त्यानंतर यामध्ये आपल्याला 2 वाट्या भरून तीळ घालायची आणि अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घालायचे. अर्धी ते 1 वाटी आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचे ओबडधोबड कुटलेला आणि छान असं हे एकजीव करून घ्यायचे आणि गॅसची फ्लेम बंद करायची आणि आपल्याला अशा प्रकारे मस्त असे हे लाडू बनवून घ्यायचे. तर मी मीडियम साईजचे बनवलेले, जास्त छोटेही नाही जास्त मोठेही नाही. तर ह्या पद्धतीने मी सगळे लाडू बनवून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते. तर हे बघा, या पद्धतीने आपल्याला तीळ आणि शेंगदाण्याचे लाडू बनवून घ्यायचे. खूप सोपी पद्धत आहे बनवायला, खूप सोपे आणि चवीला अप्रतिम लागतात. तर आता मुरमुऱ्याचे लाडू जे आहे ना ते सुद्धा आणि तीळ शेंगदाण्याचे लाडू सुद्धा ना मी मुलांना टिफिनला देणार आहे, त्यामुळे मी जास्त क्वांटिटीत बनवलेले. आणि तुम्हाला एक लाडू मी पूर्णपणे थंड झाल्यानंतर तोडून दाखवला. अगदी आपण हाताने असं सॉफ्टली तोडू शकतो, इतके व्यवस्थित हे लाडू बनवून रेडी होतात. तर आपले तीळ गुळ शेंगदाण्याचे लाडू बनवून रेडी झालेले, त्यानंतर चिरमुऱ्याचे लाडू बनवून रेडी झालेले. आता आपण बनवूया मकर संक्रांती स्पेशल ट्रेडिशनल असा पदार्थ म्हणजे तिळकुट. तर तिळकुट बनवायला खूप सोपं असतं आणि सगळ्या घरांमध्ये फुल ऑन हिट असतं. आम्ही लहान असायचो ना त्यावेळेला म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप तुरळक बघायला मिळायच्या. काही लोकांच्याच घरात हे तिळकुट वगैरे बनवलेले असायचे. नाही तर सरलाट सगळ्यांच्या घरामध्ये ना जी सफेद तीळ असते ना गोड तीळ तीच असायची. आणि आम्ही ना मकर संक्रांतीच्या वेळेला ना तिळगुळ घ्यायला जायचो ना तर सगळ्यांच्या हातामध्ये ना छोटे डबे असायचे. तर सगळे ना तिळगुळ घ्यायला गेले की त्या मोठे माणसं असायचे त्यांचं दर्शन घेतलं की ते आपल्याला तीळ द्यायचे ना, तर ते हातात घेण्याऐवजी आम्ही डब्यात घ्यायचो आणि अक्षरशः आम्ही 1 डब्बा भरून छोटासा जो डबा असतो ना
तो एक एक डब्बा भरून आम्ही तिळगुळ, तिळाचे लाडू वगैरे सगळं एकत्र असं जमा करायचं आणि खूप मज्जा यायची. तर ज्या घरामध्ये ना तिळगुळ बनवलेला असायचं ना ते आम्हाला खूप आवडायचं आणि आम्ही त्या तिळगुळ हातावर घेऊन लगेच खायचो. म्हणजे ती मज्जाच एक वेगळी असायची. तर ते ट्रेडिशनल पद्धतीने बनवलं जाणारं तिळगुळ जे ते मी आता तुमच्यासोबत शेअर करत आहे. मंद गॅसवर आपल्याला तीळ छान अशी खमंग भाजून घ्यायचे आणि तीळ भाजून पूर्णपणे थंड करायची आणि त्यानंतर जेवढी आपण तीळ घेतलेली ना त्याच्या निम्म आपल्याला गुळ घ्यायचा आहे आणि हा गुळ जो आहे तो अगोदर गुळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आहे. त्याच्यावरनं तीळ घालायची आहे आणि पल्स मोडवर आपल्याला मिक्सरमध्ये हे फिरवून घ्यायचे आणि बस आपलं तिळकुट बनून रेडी झालेलं आहे. या पद्धतीने मी 2 ते 3 बॅचमध्ये हे तिळकुट देते मिक्सरमधनं बारीक करून घेईल आणि त्यानंतर सफेद गोड जी तीळ असते ना ती यावरनं घालून घ्यायची आणि बस आपलं ट्रेडिशनल पद्धतीने सोप्या पद्धतीने चविष्ट असं तिळकुट सुद्धा बनवून रेडी झालेले. तर तिन्ही रेसिपी फुल ऑन हिट आहे, सगळ्यांना खूप आवडतात आणि खूप टेस्टी लागतात. थंडीच्या दिवसामध्ये किंवा मकर संक्रांतीच्या वेळेला थंडी असते, ड्राय हवा चालू असते ना, तर ही तीळ आपल्या शरीराला खूप चांगली असते, पोषक असते. त्यामुळे ह्या दिवसांमध्ये तिळीचे जास्त पदार्थ खाल्ले जातात. तर तिळकुट मी बनवून घेतलेले, त्यामध्येच थोडीशी अख्खी तीळ जी ना भाजलेली तीही घातलेली आहे आणि मस्त अशी टेस्टी आपले तिळगुळ, शेंगदाण्याचे लाडू, चुरमुऱ्याचे लाडू आणि तिळकुट बनून रेडी झालेलं आहे. तर या पद्धतीने मी भोगीच्या दिवशी देते, म्हणजे संक्रांतीची तयारी जी ती पूर्णपणे भोगीच्या दिवशी करून ठेवत असते खूप सोप्या पद्धतीने. आता आपण बघूया की ववसा कसा करते मी ते. बघा मैत्रिणींनो, मी इथे ह्या 3 प्रकारचे जे पदार्थ आहे ना आपले, म्हणजे मुरमुरा लाडू, त्यानंतर तिळीचे लाडू, तीळ शेंगदाण्याचे लाडू आणि हे तिळीचं काय बोलता याला तिळकुटही करून घेतलं आणि वरती इथे याच्यात आहे ना राजगिऱ्याचे लाडू आहे. तर हे सगळं उद्याच्या संक्रांतीची तयारी मी करून घेतलेली आहे. त्यानंतर आता उद्या संक्रांतीला आपल्याला ववसा लागतो, तर ते ववसाची सुद्धा सगळी तयारी मी ते करून घेतलेली आहे. म्हणजे भोगीच्या दिवशी ना आपण सगळी हीच तयारी करून घेत असतो. आदल्या दिवशी सगळी ही तयारी करून ठेवली ना तर दुसऱ्या दिवशी आपली दमछाक होत नाही, घाई होत नाही आणि आपले सगळे कामं जे ते एकदम स्मूथली व्यवस्थित वेळेवर होत राहतात. तर इथे मी आणि यांनी जे ते आता दूध आणून दिलेले आहे आणि त्याचबरोबर माझं जेवढं सुवासनीचं लेणं असतं तेही आणून दिलेलं आहे. तर तेही मी तुम्हाला आता ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर अगोदर दाखवते. तर इथे मी हे ववसेसाठी आपल्याला जे हे बोळके लागतात ना, याला काय म्हणत्या नाही माहिती मला, पण हे आणलेले आहे बोळके किंवा मटके छोटे. तर हे टोटल एक सुवासनीचा जो खण असतो, हा खण म्हणता याला, सॉरी खण म्हणता, तर 5 बोळक्यांचा खण असतो. तर असे मी हे 10 बोळके आणलेले, 10 बोळके म्हणजे 2 खण आहे. तर समजून घ्या तुम्ही, 2 खण आणलेले आहे. म्हणजे एक जे ते आमच्या ओरंड्याई मातेच्या मंदिरामध्ये पूजायचा असतो मला आणि एक जो येतो इथे देवघरासमोर पूजायचा असतो आणि तुळशी मातेचा सुद्धा पूजायचा असतो. पण आता आपण एवढे सगळे खण आणत बसणार आहे का? तर नाही, एवढे सगळे आणून काही उपयोगही होत नाही, ते फेक झोकच होती आणि निष्कारण वेस्टच जातं. तर मी माझ्या आईला बघितलेले हे करताना की ती काय करायची की एक ही आपले एक खण वसून झाला की त्याच्या पुढे ना 5 असे छोटे छोटे खणाचे असे हे छोटे छोटे खण करायची. त्याच खणांपुढे जे ते छोटे छोटे हे करायचे, बंच करायचे, सगळं एक 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 ववसा ठेवायचा आणि ते 5 खण ते तयार करायचे. म्हणजे तो एक खण अजून तयार करायचा जो तुळशीचा असतो आणि कुलस्वामिनीचा एक करायचा असतो ना. तर त्यासाठी आपल्याला साईडला जे ते पीस ठेवायचा, त्या पिसावर सगळं हा उरलेलं सगळं ववसाचं जेवढंही आपलं सामान आहे ना ते ठेवून द्यायचं आणि त्यानंतर ते पूजायचं, त्याला नैवेद्य वगैरे दाखवायचा. तर ते मी कसं करते काय ते उद्या तुमच्यासोबत शेअर करणारच आहे, संक्रांती दिवशीचा व्लॉग. पण आज मी ही सगळी भोगीच्या दिवशी सगळी तयारी करून ठेवलेली आहे. तर हे बघा 2 खण आणून ठेवलेले आहे ववशाचे. त्यानंतर ओंब्या, गव्हाच्या ओंब्या आणून घेतलेल्या आहे. आमचं शेत आहे, मी नेहमी सांगत असते, तर शेतातच होतं. तर हे गव्हाच्या ओंब्या आणून घेतलेल्या आहे. ज्वारीची जे कणीस असताना ते आणून घेतलेलं आहे. बोरं हे आमच्या शेतातलेच आहे, मस्त हिरवेगार गोड असे बोरं आहे. तर हे बोरं आणलेले आहे. ऊस सुद्धा आमच्या शेतातलाच आहे, तर ऊस आणलेला आहे. त्यानंतर हरभरा जो ते आमच्या शेतात पण लावलेला आहे, पण तो एवढा म्हणजे घाट्या आलेल्या नाही त्याला, त्यामुळे तो नाही आणलेला आहे. पण दुसरे म्हणजे शेजारचे जे शेतकरी असताना त्यांच्याकडून आणलेला आहे. त्यानंतर हे बिब्याचे फुलं आहे, त्यानंतर ही तीळ आहे, त्यानंतर ही गोड तीळ आहे,
तर हे सगळं वंशाचं सामान जे ते सगळं मी आता एका ताटात करून ठेवलेलं आहे. उद्या मला फक्त हे जे ते हे ज्वारीचं जे कणीस आहे ना हे गॅसवर भाजून घ्यायचं, याचे छोटे छोटे तुकडे करायचे. त्यानंतर हे हरभरे जे आहे ना हे बी थोडेसे तव्यावरती भाजून घ्यायचे, छोटे तुकडे करायचे. ऊस जो आहे तोही आपल्याला कट करून छोटे छोटे तुकड्यांमध्ये कट करायचा, ते करून घ्यायचे. आणि ओंब्या अगदी हलक्याशा आपल्याला भाजून घ्यायच्या. बस एवढंच काम राहील, मला जुळवाजुळव करण्याची काही गरज पडणार नाही. तर हे काम मी भोगीच्या दिवशी संध्याकाळी जे ते करून ठेवलेलं असतं. त्याचबरोबर तिळगुळ वगैरे आपलं बनवून झालेलं आहे, ते करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आता मी ओटीचं सामान मी काय काय घेतलेलं आहे ते तुम्हाला दाखवते. माझी सगळी जुळवाजुळव करून घेतलेली आहे आणि मिस्टरांनी मला सरप्राईज दिलेला आहे. त्यांनी मला हा ब्लॅक ड्रेस घेतलेला आहे. ब्लॅक ड्रेस जो तो घ्यायचा नव्हता, पण त्यांनी अगोदरच जे ते ऑर्डर केलेली होती, सो त्यांनी मला हा ब्लॅक कलरचा ड्रेस घेतलेला आहे. ह्या ड्रेसची इमेज जी ती मी साईडला डायरेक्टली जे ते डिस्प्लेला लावून देईल. तुम्ही ती इमेज बघा, त्याचे प्राइसही तुम्हाला तिथे शो होतील, ते प्राइस बघून घ्या. हा ड्रेस मी घेतलेला आहे. याबरोबर जे ते ओढणी आलेली आहे आणि टॉप आहे आणि पॅन्ट आहे. ही पॅन्ट आहे. कपडा खूप छान आहे, छान क्वालिटीचा हा ड्रेस आहे. पूर्ण ब्लॅक कलर मध्ये आहे आणि फक्त याची स्लीव्हजला आणि चेस्ट वरती अशी ही सोनेरी कलरची डिझाईन दिलेली आहे. खूप छान ड्रेस आहे, मस्त फिटिंग वगैरे खूप छान आली. तर हा ड्रेस मी फ्रंट कॅमेऱ्यानेही तुम्हाला दाखवते, पण असा हा ड्रेस आहे आणि एक्सेल मध्ये आहे, डबल एक्सेल मध्ये आहे. खूप छान क्वालिटी आहे ह्या ड्रेसची. त्यानंतर ड्रेसवर मॅचिंग बांगड्या आणलेल्या आहे. ह्या ड्रेसवर मॅचिंग बांगड्या आणलेल्या आहे. त्यानंतर आपल्या ज्या याच्या बांगड्या असतात ना काचेच्या बांगड्या, त्याही आणलेल्या आहे. तर हे बघा मैत्रिणी, ह्या काचेच्या बांगड्या आणलेल्या आहे हिरव्या कलरच्या. हिरव्या कलरला खूप मान असतो, सो हिरव्या कलरच्या बांगड्या आणलेल्या आहेत. आणि उद्या देते मी हा ब्लॅक कलरचा ड्रेस नाही घालणार आहे. मी दिवाळीच्या वेळेला ना 2 साड्या घेतलेल्या आहेत. एक रेड कलरची ती मी तुमच्यासोबत तिचे फोटोज शेअर केलेले आहे, दिवाळीच्या वेळेला घातलेली. त्यातच अजून एक साडी घेतलेली होती यांनी मला पाडव्याच्या दिवशीच्या साठी. तर ती साडी जी ती मी उद्या संक्रांतीला घालणार आहे. त्यावरचं ब्लाऊज आहे ते मी शिवायला टाकलेले. ब्लाऊज तर मी खूप दिवसाची शिवायला टाकलेले आहे, पण ज्या माझे ब्लाऊज शिवणाऱ्या ताई आहे ना त्या ब्लाऊज खूप छान शिवून देतात, पण ब्लाऊज ते पटकन वेळेवर देत नाही आणि खूप लेंदी करतात. शिलाई बी त्यांची भयंकर असते आणि एवढं करून वेळेवर ब्लाऊज देत नाही. पण ब्लाऊज त्यांचं ना मी त्यांच्याकडेच का टाकते शिवायला ब्लाऊज, की ब्लाऊज छान शिवलेले असतात. त्यांनी थोडंसं मला असं वाटतं कॉपरेट केलं पाहिजे, की आपण शिलाई घ्या नाही असं नाही म्हणत, पण वेळेवर ते आपले ब्लाऊज दिले पाहिजे आणि पटकन म्हणजे जे आपण ज्या दिवशी बोललेलो ना त्याच दिवशी जे ते दिले पाहिजे. तर आता ते उद्या ती साडीवरचं ब्लाऊज ते बोलले 10 वाजता आणून देणारे, आणायला जायचे, रेडी करणारे. सो मी ती साडी पण त्यांच्याकडे दिलेले फॉल आणि पिकोसाठी. तर दोन्ही उद्या येणार आहे. तर ती साडी मी उद्या वेअर करणार आहे. तर बघूया उद्या काय होतं. आणि त्या ब्लाऊजची ही मी कशी डिझाईन घेतली, काय घेतली, ती साडी कुठली, त्याची ही इमेज मी इथे वरती साईडला डिस्प्लेला लावून देते, तुम्ही बघून घ्या. म्हणजे उद्या मी ती साडी घालणार आहे तुम्हाला कळून जाईल. त्यानंतर मेहंदीचे कोण आणलेले आहे. आज जी ती शगुनची मेहंदी काढायची. संक्रांतीचा सण हा बायकांचा म्हणजे सुवासिनींचा असतो, तर शगुनची मेहंदी ही काढायलाच लागते. सो आज मी शगुनची मेहंदी सुद्धा काढणार आहे आणि अगदी साधी सोपी मेहंदी माझी असती. जास्त तामझाम नसतो, डिझाईन काढत बसत नाही, वेळच मिळत नाही. आता हे झाल्यानंतर मला एडिटिंग करायची, त्यानंतर घरातलं थोडंफार काम करायचे. आता बरेचसे कामं उरकून घेतले मी. तनिष्का जी ती मला पुरण बारीक करते, ती पुरण जे ते बारीक करायला मदत करते आणि अनुष्का जी ती तिच्या पप्पांना थोडीशी मदत करते. सो दोन्ही मुली ते काम करते आणि शौर्य आम्हाला सगळ्यांना त्रास देतो, एवढंच कामाची मदत करतो. असो तर तो ते काम करतोय आणि दोन्ही मुली जे ते त्यांचे बरोबर अभ्यास करून सगळे काम करत असतात. तर मग एखाद्या वेळेला देते. आता तनिष्काने मला दुपारी पायांना मेहंदी लावून नेलपेंट लावून दिली, कारण की मी पायांना जे ते काळ्या कलरची नेलपेंट लावलेली होती. तर ती मला बोलली की नाही मम्मा ती काढून टाक, ह्या वेळेला काळं काही घालायचं नाही. तर मग तिने ती काढली आणि रेड कलरची नेलपेंट लावलेली आहे. आणि मी जोडवे वगैरे ते तर नेहमीच घालून ठेवत असते, तर त्याचं मला म्हणजे चेंज वगैरे करायची काही टेन्शन नाहीये. तर मग ओटीच्या सामानामध्ये यांनी 2 कोण आणलेले मेहंदीचे, तर ते मेहंदी लावायची आज. त्यानंतर ह्या ड्रेसवरती मॅची अशी 2 क्लिपा आणलेल्या आहेत, बनाना क्लिप्स आणलेल्या आहेत. खूप छान क्वालिटी बी आहे आणि मस्त डिझाईन आणलेले आहे. आणि त्यानंतर परफ्यूम आणलेले आहे.
त्यांना जे आवडलं ते परफ्यूम आणलं. त्यानंतर बाकीचं सिंदूर वगैरे माझ्याकडे पडलेलं होतं, सर मग ते म्हणे काय दुसरं घ्यायचं, तर मग माझं लोशन संपलेलं होतं, तर मम्मा अर्थचं लोशन आणलेले, मम्मा अर्थची लिपस्टिक आणलेली आहे. मी ज्या शॉपमध्ये शॉपिंग करते ना ते शॉप जे ते आमच्या भाऊबंदाचंच आहे आणि त्यांच्याकडे जे ते मम्मा अर्थची एजन्सी आहे, तर ते तिथे मागवत असतात ह्या गोष्टी, तर त्यांच्याकडनंच मी अंडर आय क्रीम आणत असते, मम्मा अर्थचं हे लोशन आणत असते, लिपस्टिक आणत असते, बरेचसे प्रोडक्ट मी त्यांच्याकडनं आणत असते. त्यानंतर फेस वॉश माझा संपत होता, तर हा गार्नियरचा फेस वॉश आणलेला आहे. टिकल्याचे पॉकेट मी मागच्या वेळेलाच दाखवले, जवळजवळ मी 32 टिकल्याचे पॉकेट आणलेले, तर त्यातले हे एक टाकून घेतलेले हे टिकल्याचं पॉकेट आणलेले. आणि गजरा दिवाळीला आणि संक्रांतीला गजरा हा मला असतो म्हणजे असतोच, आणि त्या दिवसांमध्येच गजरा जे ते खूप महाग सुद्धा असतो, तर यांनी हा एवढा मोठा गजरा आणलेला आहे. 100 रुपयाचा काय गजरा आहे, तर हा गजरा आणलेला आहे. हे सगळं सामान आणलेले. आता हे मी फ्रंट कॅमेऱ्याने सुद्धा दाखवते. तर ही अशी मी सगळी तयारी जी ती मी करून घेत असते भोगीच्या दिवशीच, म्हणजे संक्रांतीच्या दिवशी माझी अजिबात धावपळ होत नाही. सगळ्या गोष्टी जे ते मला वेळेवर जिथल्या तिथे मिळतात. ही जी असं जे रुटीन आहे ना ते मी मागील 2-3 वर्षापासून करत आहे, आणि खरं सांगते अजिबात धावपळ होत नाही. आता व्हिडिओ पर्पजवर थोडीशी धावपळ होते, लेट होतं, हे तर मला आता त्याची सवय झालेली आहे. पण असं आपल्याला वेळेवर काही घ्यायला पळायला लागत नाही, किंवा हे राहिलं ते राहिलं असं राहत नाही, पटकन आपल्याला सगळं वेळेवर मिळून जातं. तर ह्या पद्धतीने मी माझी जेव्हापासून अरेंजमेंट करायला लागले, नियोजन करायला लागले ना, तेव्हापासून माझी अजिबात म्हणजे जास्तीची धावपळ होत नाही की वेळेवर हे सापडलं नाही ते सापडलं नाही, सगळं वेळेवर सापडलेलं असतं. तर हा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करण्यामागे माझा हाच हेतू होता की जेणेकरून तुम्हालाही कळेल की मी कशा प्रकारे माझं जे ते शेड्यूल ठेवत असते, जेणेकरून माझे एवढं युट्यूबचं काम करून सुद्धा अजिबात धावपळ होत नाही, सगळे कामं जे ते स्मूथली वेळेवर चालू राहतात. तर आता हे जे सगळं घेतलेले ते तुम्हाला फ्रंट कॅमेऱ्याने दाखवते. आणि आजचा दिवसभराचा ब्लॉग आपला जर आवडला असेल तर एक लाईक देऊन मोटिवेट करण्याचा प्रयत्न करा, आपल्या मैत्रिणीला थोडासा सपोर्ट करा, आपले व्हिडिओज जे आहे ते आपल्या मित्रपरिवारात आणि नातलगांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनाही अशा छान छान व्हिडिओज जे ते बघायला मिळतील, त्यांच्याही छान अशा काही गोष्टी वेळेवर होतील, छान ते करू शकतील काही गोष्टी आपल्या मैत्रिणी. तर या हिशोबाने मित्रपरिवारात आणि नातलगांमध्ये आपले व्हिडिओ शेअर करा. आपला जो परिवार आहे तो 20,000चा आहे, 20,000 वरून 1 लाखापर्यंत नेऊन पोहोचवायचा आहे आपल्याला. आपली फॅमिली जिथे अजून मोठी करायची आहे आणि सक्सेस करायचे आपल्या ताईला, तर नक्की सपोर्ट करा. आणि व्हिडिओ बघायला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मैत्रिणींनो, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर आणि श्री स्वामी समर्थ.